पाहूयात. अंजन गावातील पुतळा वादाप्रकरणी अखेर तोडगा निघालेला आहे. अंजन गावातील पुतळ्याचं आता स्थलांतर होणार आहे. दोन्ही समाजाच्या बैठकीत हा निर्णय झालाय. पुतळा असणारी जागा खेलोबा देवस्थानची आहे आणि बैठकीत तोडगा निघाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. अंजन गावातील पुतळा वादाप्रकरणी आता अखेर तोडगा निघालेला आहे. अंजन गावातील पुतळ्याचं स्थलांतर होणार आहे आणि आता आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. दोन्ही समाजाच्या बैठकीत हा निर्णय झालाय. पुतळा असणारी जागा ही खेलोबा देवस्थानची असणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे. सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, पुतळा प्रकरणी गेले 3 दिवस आंदोलन सुरू होतं, मोठा वाद निर्माण झालेला, तणावाचं वातावरण होतं, मात्र आता अखेर त्यावर तोडगा निघालाय. काय एकंदरीत अपडेट? प्राजक्ता, सध्याचे मी ही दृश्य दाखवतोय. सध्या या ठिकाणी पाहायला गेलं तर रात्री तोडगा निघाल्यानंतर आता हा पुतळा स्थलांतर करण्याची प्रक्रियेला वेग आल्याचं पाहायला मिळते. ही जागा कुणाची यावरून वाद निर्माण झाला होता आणि हे आंदोलन अत्यंत हिंसक पद्धतीला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर गेले 3 दिवस आहेत या सगळ्या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. आणि आता प्रशासकीय अधिकारी या परिसरामध्ये दाखल झालेले, JCB सुद्धा एक आहे तो आपल्याला दिसतोय. आणि ग्रामपंचायतीची जागा अगदी पुतळ्याच्या समोर आहे. त्या ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये हा पुतळा हलवण्याचा आहे तो स्थानबद्ध सन्मानरित्या करण्याचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे. त्यानुसार या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज सकाळी भेट देऊन ही जागा दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हे ते निश्चित केलेले आहे. आणि यथोचित हा पुतळा आहे तो त्या जागेवरती स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काल पाहायला गेलं तर या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोने यांनी या संदर्भातले आहे ते यशस्वी शिष्टाई केली. दोन्ही समाजांचं म्हणणं ऐकून घेऊन आहे ते पुतळा स्थलांतरासाठी जागा देण्याचं निश्चित केलं. दोन्ही समाजांनी सुद्धा त्याला आहे ते मान्यता दिली आणि त्यानंतर या पुतळ्याच्या शुभीकरणासाठी 1 कोटीचा निधी सुद्धा आहे ते त्यांनी DPDC मधून देण्याचं मान्य केलं. याला सुद्धा दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी आहे ते मान्यता दिली. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर आता पुतळा स्थलांतराची ही प्रक्रिया वेगाने होताना आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये याला आहे तो हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. आणि आता JCB घेऊन आहे ते अधिकारी या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी आहे ते दाखल झालेले आहेत. आणि जे या ठिकाणी बैठकीला आतमध्ये अधिकाऱ्यांच्या सोबत गेलेले प्रतिनिधी होते ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि ते इथल्या समाजाच्या लोकांशी आहे ते बातचीत करून जो निर्णय प्रशासनाचा झाला आहे तो सांगण्याचा प्रयत्न आहे ते करताना पाहायला मिळतात. आणि तो निर्णय सर्वमान्य होतो का हे सध्या पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आहे ते या ठिकाणी पावलं होताना टाकताना आपल्याला पाहायला मिळतं. नेमकं जरा बाजूला या बाजूला. आमची एक अपेक्षा आहे की तुम्ही आता आम्हाला जागा करून दिली, योग्य आहे. तिथं तुम्ही सगळी साफसफाई करायला लावली, स्ट्रक्चर तयार करायला लावले, करू द्या. 1 दिवस जाऊ द्या, 2 दिवस जाऊ द्या, काही अडचण नाही आमची. फक्त हाही मूर्ती ही तर राहू द्या. आता सध्याला जोपर्यंत ही स्ट्रक्चर होईल, व्यवस्थित होईल, त्यावेळेस लगेच ज्या वेळेला तुम्ही म्हणाल इथं मूर्ती बसवायला आता सोयीचं झालंय, हो, त्या दिवशी तुम्ही ती उचलायची नाही, काही अडचण नाही. आमच्या सगळ्यांची ही तशी इच्छा आहे. ह्यात आता तिथं जे बसणार प्रत्येकाचं वेगळं असेल, प्रत्येकाचं वेगळं मी काय ऐकणार सगळ्यांनी मिळून एक सांगा. आता हे जो डोकं वेगळं चलल, हे जो डोकं वेगळं चलल, त्याचं डोकं वेगळं चलल, सगळ्याच्या डोक्यानं आता फक्त ठरलेलं आहे की तिथं जागा फिक्स केली. तुमच्या सगळ्या लोकांना आम्ही विनंती केल्यामुळे त्यांचा विरोध होता. बरोबर, तरी सुद्धा आम्ही प्रशासनानं मी विरोध म्हणलं बाबा गाव विठ्ठला धरलं जातं, समाजामध्ये ते निर्माण होती. आपल्याला फक्त महाराजांचा पुतळा तिथंच बसवा, इकडं काय नाही, ते आता त्यांच्या नावावर जागा करायची बिरायची सगळी प्रक्रिया होईल. आता तिथं तुमची लोक ज्या वेळेला म्हणतील, म्हणजे तुम्ही म्हणा तुमची लोक म्हणा की बाबा इथं आता पुतळा बसवायची, आमचं फाउंडेशन झालंय, त्या दिवशी बसवा. नाही, ह्याच्यावर आम्ही सगळी ठाम आहे. तुम्ही निर्णय घेतला आम्हाला ओके, काही अडचण नाही. बस त्याबद्दल मी आभारी आहे तिथं नक्कीच यावरती आता तोडगा निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काय तोडगा, तो मान्य आहे का तुम्हाला? आमचे नेते जिल्ह्याचे नेते आदरणीय मालक यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आमच्या पूर्ण गावकऱ्यांना मान्य आहे. हा निर्णयाचं आम्ही सर्व स्वागत करत आहोत.
हा आणि जो पुतळ्याला त्यांनी जागा दिली ती पण योग्य आहे. फक्त की आमची एकच मागणी आहे की इकडे जर स्ट्रक्चर होत नाही तोपर्यंत तो पुतळा हलवणार नाही. इकडे सगळं सुशोभीकरण स्ट्रक्चर तयार झाल्यानंतरच आम्ही तो पुतळा आता दोन्ही समाजाने सुद्धा मान्य हो केली. दोन्ही समाजाने मान्य गावात केलं. यापुढे आता शांतता राहील शांतता असा राखील हे आम्ही सगळे मराठा समाज शांतता राखील हे. आता गावात शांतता राहील का? हो शांतता राहते. हा, जो तोडगा निघाला प्रशासनाने काढलाय तो मान्य आहे का? हो, मान्य आहे. मान्य आहे. जोपर्यंत टेचर उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही मूर्ती हलवणार नाही. हा तिथंच राहते. जोपर्यंत टेचर उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही मूर्ती असं गुंजभर सुद्धा हलवणार नाही. खर्च करणार आणि तोवरच मूर्ती आम्ही हलवणार. की या ठिकाणी पाहायला गेलं तर दुसऱ्या समाजाची सुद्धा बाजू आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मराठा समाजाने सांगितलं की जोपर्यंत स्ट्रक्चर उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही हा पुतळा हलवणार नाही. हा तो गावकऱ्यांना निर्णय मान्य आहे का मला? तो आता मी सांगितलंच की सगळ्यांनाच मान्य होत असतो असं नाही, परंतु सगळ्यांनी ते मान्य होतो का नाही याच्यापेक्षा गावचा सलोखा एकत्र राहावा म्हणून करता हा मान्य केलेला आहे. आता जागा तिथं केलेली आहे जिथं आत्ता महाराजांचा पुतळा आहे त्याच्यात विरुद्ध बाजूला समोरच्या बाजूला पश्चिमेला बस स्टॉपची जागा नाहीये. ती शिते सर्वेला ग्रामपंचायतचा उतारा आहे. त्यामुळं उद्या त्याला जिल्हाधिकारी त्याला रितसर परवानगी सुद्धा देत आहेत. तिथून स्थलांतरित करण्याची प्रक्रिया कधी पार आता पडणार? त्याची आता आहे की तिथं आता ती SP साहेबांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली तिथं ते जागेचं म्हणजे नीट हे करावं लागलेत, स्वच्छ करावं लागलेत. ते स्वच्छ झाल्यानंतर महाराजांचा पुतळा बसवण्यासारख्या फाउंडेशन झालंय की ते उचलणार आहे. मला ग्रामस्थांचं असं म्हणणं येतंय की मोजणीच झालेली नाही. हाकेंनी त्या मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच धक्काबुक्की केलेली आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. आता त्याच्यासाठी त्या मोजणीवाले 8 दिवसामध्ये त्या जागा खुणा फिक्स करतील आणि ते जर आम्हाला मान्य नाही झालं तर म्हणजे आम्हाला म्हणजे मला नव्हे गावकऱ्यांना तर त्याच्यावर कोर्टाकडून मोजणी आणून, कोर्टाची मोजणी तर विषयच नसतो, कोर्टाची मोजणी आणून कोर्टाची जी मोजणी असेल ती दोन्ही समाज मान्य करतील. मला लोकांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत चबुतरा बांधला जात नाही किंवा सुशोभीकरण होत नाही तोपर्यंत पुतळ्याचं स्थलांतर होऊ नये. त्या पद्धती काय असणार आहे? लोकांचं असं म्हणणं जरी असेल तरी या गावचे लोक समंजस आहेत आणि पुतळा चबुतरा बांधल्याशिवाय पुतळा बसवायचाच नसतो. त्यामुळं पुतळा बांधण्याची परिस्थिती पोलीस डिपार्टमेंट तिथं करणार आहे आणि मग तिथं आपण पुतळा बसवणार आहोत. ही प्रक्रिया आजच होणार आहे की उद्या होणार? आज होईल, उद्या होईल. गावामध्ये आता एकदम मोकळ्या मनानं कुणीही फिरू शकतं. काही सुद्धा त्यांच्या आता ते पोलीस प्रशासन अंदाज घेईल आणि रस्ता मोकळा करेल. म्हणजे या निमित्तानं पंचकृषीतलं तुमचं नेतृत्व सिद्ध झालं असं म्हणता येईल का? नाही नेतृत्व वगैरे का नाही, मी त्यांचा सहकारी आहे. ओके माझं नेतृत्व वगैरे नाही, आमचं सामुदायिक नेतृत्व आहे. नाही हे सगळं मालकामुळे फक्त मालकाचं. या ठिकाणी पाहायला गेलं तर आता यावरती सकारात्मक तोडगा निघालेला आहे आणि जोपर्यंत चबुतऱ्याचं काम होत नाही पूर्ण तोपर्यंत हा पुतळा त्या ठिकाणी आहे ते स्थलांतर होणार नाही. त्यामुळे प्राधान्यक्रमाने आता पाहायला गेलं तर या चबुतऱ्याचं काम आहे ते प्रशासनानं हाती घेतलेलं आहे. जागा या ठिकाणी आहे ते देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि त्यानुसार या ठिकाणी सध्या प्रशासनाच्या वतीनं हालचाली गतिमान केला तर पाहायला मिळते. नागरिकांना शांत करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी राजन पाटील यांनी केलेलं आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर या निमित्तानं जो निघालेला तोडगा आहे तो सध्या सर्वांना मान्य असल्याचं दिसून येते आणि त्यामुळे तणाव जो होता तो तणाव निवळल्याचं जे आहे ते जाहीरपणे हे दोन्ही बाजूचे नेते बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच यानंतर आता प्रशासन कधीपर्यंत हा पुतळा या ठिकाणी सन्मानाने स्थलांतर करते त्याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळते. ठीक आहे ज्ञानेश्वर, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, या माहितीसाठी.